आज दुसरा दिवस आहे। आमच्यासोबत बसलेले ज्येष्ठ नागरिक जे आहेत, खरं त्यांची शुगर डाऊन होत चाललेली आहे। त्यांचा BP काही जणांचा अप होतो आहे आणि थोडासा जरा कालपासून पाण्याचा थेंब न घेतल्यामुळे थोडा आज दिवसभर सर्व उपोषण करणाऱ्यांना त्रास होतो आहे। पण तरी देखील सर्वजण आपल्या निश्चयाशी ठाम आहेत। जोपर्यंत पोलीस प्रशासन या बिल्डरवरती किंवा ज्या बिल्डरला ज्यांनी मदत केली त्या दोघांवरती जोपर्यंत कारवाई करत नाही, FIR करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेणार नाही। तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार, या निश्चयाशी आम्ही सगळेजण ठाम आहोत। नाही, मला बावनकुळे साहेब, रेव्हेन्यू मंत्री, माजी प्रदेश अध्यक्ष यांचा फोन आला होता। त्यांना न्यूजच्या मार्फत कळलं की मी आमरण उपोषणाला बसलो आहे, तर ते तब्येतीची चौकशी करत होते। विषय काय आहे तो देखील त्यांनी समजून घेतला। मी देखील त्यांना विनंती केली की तुम्ही देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमचा विषय पोचवा आणि लवकर आमच्या विषयाला वाचा पडा। या सगळ्यांना संबंधितांना गुन्हा दाखल झाला पाहिजे, अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी बावनकुळे साहेबांना केली। तसेच मुख्यमंत्र्यांचे PA पळसकर साहेब, त्यांचा देखील फोन आला होता। त्यांनी देखील आमच्या उपोषणाची माहिती घेतलेली आहे, आमच्या मागण्या काय आहेत। आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन केला होता त्यावेळेला स्वतः पळसकर साहेब त्या साक्षीदार होते, म्हणून पण त्यांना ती पण आठवण करून दिली आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना अपडेट करतो अशा प्रकारची ग्वाही त्यांनी आम्हाला या प्रकारे दिली।